30,000 असंघटित कामगारांच्या घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। या सोहळ्याला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलंय। सोलापूर नगरी ही स्वातंत्र्य संग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे। या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकली। जगाच्या पाठीवर सोलापूर नगरीचं नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेतलं जातं। मार्शल लॉ आणि सोलापूर कम्युन वैशिष्ट्यपूर्ण चादरीचं उत्पादन आणि आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली। ती इथल्या लढाऊ श्रमिकांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वप्नातील घरांमुळे। हा विक्रम आपल्या सोलापूरसाठी भूषणावह आहे। यात अत्यंत आनंदायी गोष्ट अशी की सोलापुरातल्या 30,000 असंघटित कामगारांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर। 28 जून 2013 रोजी रेनगर फेडरेशनची स्थापना झाली। 9 डिसेंबर 2015 ला सर्वांसाठी घरे 2022 ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली। 2 जुलै 2016 रोजी रेनगर फेडरेशन गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी मिळाली। यानंतर केंद्र आणि राज्य सरकार आणि म्हाडा आणि रेनगर फेडरेशन यांच्यात समन्वय होऊन प्रकल्प कामाला गती प्राप्त झाली। 4 सप्टेंबर 2017 रोजी प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळाली। प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून पूर्तता करण्यात आली। 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रकल्पाचा पायाभरणी आणि भूमिपूजन सोहळा झाला। या प्रकल्पांतर्गत रेनगर अंतर्गत रस्ते, पथदिवे, मलनिस्तारण व्यवस्था, मुबलक पाणी पुरवठा, वीज, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय, क्रीडांगण, बाजारपेठ, उद्यान, भाजी मंडई, प्रार्थना स्थळं, अभ्यासिका, मंगल कार्यालय, सभागृह, स्मशानभूमी, पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी वृक्षारोपण अशा विविध नागरी सुविधांचं काम युद्धपातळीवर चालू झालंय। साधारणतः 2,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आज मितीस केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झालंय। रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी शुक्रवारी सोलापूरला येत आहेत। ही अभिमानाची बाब आहे। हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असं आवाहन रेनगरचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलं। सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये 1 BHKचा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता। गेले 13-14 वर्ष मी संघर्ष करतो आहे। रस्त्यावरची लढाई लढतो आहे। मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे। उपोषण करतो आहे, सत्याग्रह करतो आहे, तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये। तरी सुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आल्या। अनेक मंत्री, अनेक लोकप्रतिनिधी या कामामध्ये अडथळे निर्माण केले। याला जातीय रूप देण्याचा प्रयत्न झाला, परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं, धर्म माहीत नसतं, काही माहीत नसतं। तो फक्त श्रम करणारा कामगार असतो। याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, आदिवासी आहेत, सगळ्या जातीच्या 30,000 घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे। फक्त 5,05,000 मध्ये आम्ही यांना बंगला देत आहे। श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं, आम्ही त्यांना बंगला देत आहे। त्या ठिकाणी पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, भाजी मार्केट, मैदान, वाचनालय, सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती, श्रमिकाचं शहर वसवण्याचा आम्ही ध्यास घेतला। पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं, मदत केली। म्हणून आज 30,000 घरं, जवळजवळ 1850 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे।
त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला सकाळी 11 वाजता हे हस्तांतर कार्यक्रम होणार आहे. सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे, हुतात्म्याचं शहर आहे, हे श्रमिकाचं शहर आहे. म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला, मग श्रमिक असतील, शेतकरी असतील, मध्यमवर्गीय असतील, छोटे कारखानदार असतील, छोटे व्यावसायिक असतील, या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे. 19 जानेवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर राहूया. ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोजीरोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया, अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना, शेतकऱ्यांना करत आहे.